नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पंचांगामध्ये पानं उलगडत जात असताना वेगवेगळे योग आपल्याला आढळतात. अर्थ कळत नाही, पण तो दिलेला असतो. कसा तयार झाला, का दिला माहिती नाही, मला काय उपयोग आहे माहिती नाही, मी तो कशासाठी वापरावा माहिती नाही. अशा प्रसंगी आपल्याला ह्या माहितीची गरज उपयुक्त आहे. बघा, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये एक मृत्यू योग नावाचा योग पंचांगामध्ये असतो. पहिल्यांदा ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतरच अंगावर काटा येतो. म्हणजे माणसाच्या मृत्यूचा योग आहे का काय? नाही. मृत्यू हा शब्द जो आहे तो माणसाचं आयुष्य संपुष्टात आणणार आहे. पण असे काही व्यवहार आहेत की ज्या माणसाच्या आयुष्याचं सोनं करायच्या ऐवजी कचरा करतात. पूर्ण संपला, सपाट भुईसपाट झाला, आपण म्हणतो झोपला. ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ असा की त्याला मृत्यूयोग प्राप्त झालाय. सर्वस्व संपणं हा त्यातला तो प्रकार असतो. मग मृत्यू या शब्दाचा सरळ सरळ अर्थ असा की आयुष्यात संघर्ष आणि संकट यांच्याशी सामना करत असताना देखील आपण आपली सगळी शक्ती पणाला लावतो आणि इतकं सगळं होऊन सुद्धा आपल्याला अपयश येतं. तेव्हा तो मृत्यू योग होता असा त्या शब्दाचा अर्थ लावायचा आहे. म्हणजेच काय, ज्या दिवशी हा योग असेल त्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय टाळावं हे सिद्ध करणारा, हे स्पष्ट करणारा, हे सूचित करणारा, तुम्हाला एखाद्या मोठ्या संभाव्य धोक्यापासून अलिप्त ठेवण्याचं काम ह्या योगानं केलं गेलेलं आहे. ऐकायचं का नाही हा प्रश्न तुमचा असतो. म्हणून तो सांगतो की एक ठराविक वार आणि ठराविक नक्षत्र जर समोरासमोर आले तर त्यामध्ये तुम्हाला तोटा होण्याची शक्यता असते. म्हणून कोणत्या वारी कोणतं नक्षत्र येऊ नये याचा दिलेला आराखडा म्हणजे मृत्यू. आता आपण बघूया. बघा, एक वार आणि एक नक्षत्र यांचा संयोग म्हणजे मृत्यू. मग आता यात कोणकोणते वार आणि कोणकोणते नक्षत्र आहेत बघूया. पहिलं, रविवारी अनुराधा नक्षत्र येऊ नये. जर आलंच तर तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायची असेल तर ती टाळा. एका दिवसानं काही फरक पडत नाही, पण आपल्याला पेशन्स कमी झालेले आहेत. अतिशय गडबडीत आपण काही व्यवहार करतो आणि त्या व्यवहारामध्ये आपल्याला अडकायला होतं. बऱ्याच वेळेला समोरची पार्टी इतकी घाई आणि गडबड करते की तुम्हाला त्यात एकदा कधी अडकून मोकळा होतोय. असं केलं की नंतर तुम्हाला फसवायला मोकळं झालं. साधा सोपा हिशोब असतो आपल्याला, पण आपल्याला तो समजत नाही. ज्यावेळी त्याचं विशिष्ट मूल्य आपण देतो त्यावेळी समजतं की अरेच्या आपला पोपट झालेला आहे. मग तो का झाला तर त्याला असे योग कारणीभूत असतात. म्हणून तुम्हाला अलर्ट करण्यासाठी दिले जातात. रविवारी अनुराधा नक्षत्र, सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र. आता अनुराधा नक्षत्र हे वृश्चिक राशीतलं, सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र. आता उत्तराषाढा नक्षत्र हे दोन्हीकडे आहे, म्हणजे धनुराशीत आणि मकर राशीत दोन्हीकडे आहे. धनुराशीत ते आहे 25%, मकर राशीत आहे 75%. मंगळवारी शततारका नक्षत्र आलं. शततारका नक्षत्र हे आहे कुंभ राशीमध्ये, हे मंगळवारी येऊ नये. बुधवारी अश्विनी नक्षत्र, अश्विनी नक्षत्र आहे मेष राशीमध्ये, बुधवारी ते येऊ नये. गुरुवारी मृगशीर्ष नक्षत्र. आता हे मृगशीर्ष नक्षत्र हे निम्म वृषभ राशीमध्ये आणि निम्म मिथुन राशीमध्ये आहे, त्यामुळं ते गुरुवारी येऊ नये. त्यानंतर शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र नको. आश्लेषा नक्षत्र जर शुक्रवारी आलं तर तुम्हाला त्या दिवशी केलेल्या व्यवहारामध्ये अपेक्षित यश नाहीये. कदाचित अपेक्षित नव्हे, आम्ही तोट्यातच जाण्याची शक्यता असते. असा पूर्वजांचा अनुभव आहे. आपण सगळेच जुने अनुभव हे मोडीत काढतो. याचं कारण असं की आपल्याला कुठलाच अनुभव नसतो.
मग ते जुने अनुभव जे आहेत ते कदाचित समृद्ध असतात, पण आपल्याला आत्ता पटत नाहीत. मग एखादी गोष्ट झाली आणि भरपूर मोठा तोटा झाला किंवा आपण तोंडावरती पडलो की मग लक्षात येतं की अरेच्या ते सांगत होते ते बरोबर होतं. मग त्यासाठी आपण किंमत किती मोजली हे जर हिशोबात घेतलं तर आपण चुकीच्या मार्गाचा विचार चुकीच्या पद्धतीनं केला असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आणि शेवटी सांगितलंय शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र तसंच शनिवारी हस्त नक्षत्र नको. मग हे नको म्हणजे काय, तर आता रविवारी समजा अनुराधा नक्षत्र आलं तर रविवारी मोठे व्यवहार होत नाही. परंतु सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असेल आणि ते करणं अपरिहार्य असेल तर आपण निदान उत्तराषाढा नक्षत्र संपतं किंवा 3 वाजेपर्यंत तर त्यानंतर करू शकतो, किंवा आपल्याला त्यानंतर शक्य नसेल तर सरळ मग दुसऱ्या दिवशी घ्या. एका दिवसानं काही फरक पडत नाही. परंतु ह्या गोष्टी पाळा, सांभाळा, त्याची फळं उत्तम आणि चांगली आहेत. मग ह्या नक्षत्रावरती केलं तर काय होतं बघा, ज्या लोकांनी मोठमोठे व्यवहार केलेत आणि ज्यात मोठमोठे लोक फसलेले आहेत, मग ते नको तिथं गुंतवणूक केलेली असेल, मुलाच्या कुठल्या नोकरीसाठी कुठल्या माणसाला 4-5 लाख दिले असतील आणि त्या माणसाचा मृत्यू झाला असेल, एखाद्या नको त्या बँकेमध्ये पैसे ठेवले असतील आणि बँक बुडाली असेल, एखाद्या व्यक्तीकडे आपण फार कमी वेळात हा माणूस शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवून डबल करतोय असं आमिष दाखवून आत्ता सध्या प्रचंड लोकांच्याकडनं पैसे गोळा करतायत आणि त्यात गुंतवतात आणि ते सगळ्यात तोट्यात आले की तेही तोट्यात. काही लोक आत्महत्याच करतात आणि ज्यांनी गुंतवले ते सगळेच हवेत, कारण कुठलं कशाचं प्रूफ रुपायचं नाही आहे. हा सगळा जर प्रकार बघितला तर लक्षात येतं की हे व्यवहार जे आहेत हे सगळे अशा कुठल्या तरी चुकीच्या मृत्यूयोगात असल्यामुळे आपण त्यात पै करून जमवलेला पैसा घालून अडचणी देतो आणि मग पुन्हा आयुष्यभर हात चोळत बसण्याशिवाय आणि चिंता करून मरण्याशिवाय पर्याय शिल्लक असत नाही. म्हणून ज्योतिष बघायचं. म्हणून मग आता ह्यात काय सांगितलं ह्यांनी, जेव्हा हे नक्षत्र आहेत त्या नक्षत्रावर काय काय करू नये, मोठे व्यवहार करू नयेत. एक दुसरं असं की मोठा लांबचा प्रवास गावातल्या गावात किंवा जवळच्या गावी जायचं आहे, आपली नोकरीच अशा आहे की रोज 100 किलोमीटर प्रवास करावा लागतो, अपरिहार्य आहे, त्या सगळ्या गोष्टीने यातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे काय नाही, सहज आम्ही सगळे मिळून सहकुटुंब सहपरिवार जम्मू काश्मीरला जाणार होतो, टाळा. कधी जाणार आहात, त्या दिवशी सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र आहे, मंगळवारी जावा. म्हणजे आम्ही एखादं मोठं कार्य आरंभलं असेल तर आम्हाला अडचण येऊ नये. मोठा प्रवास टाळा. विवाह आपण टाळता येऊ शकतो, पुढं जाऊ शकतो, पण काही वेळेला लोक असं करतात की कार्यालय मोकळं नाही, मुलीकडच्यांची अडचण आहे, जवळचं कार्यालय मिळत नाही, म्हणून दिलेले सगळेच्या सगळे योग जे आहेत ते विचारात न घेता मिळेल ती तारीख घेऊन ते पुढं जातात आणि मग त्याचं पुढं काय होतं हे आपल्याला कळलेलं आहे. आता आपण तर ह्या सगळ्याच गोष्टी टाळायला सोडा. आत्ता जेवढी लग्न म्हणून लागतात त्या लग्नपत्रिकेवर दिलेली तारीख किंवा वेळ दिलेली असते, अमके 12:27 किंवा 12:56 पत्रिका घेऊन जावा आणि मग बघा किमान 1 तासानं पुढं लागलेले लग्न असतात. मग हे ठरवलं कशासाठी, ती मुहूर्ताची वेळ ठरवून सगळ्या लोकांना वेळेत बोलवलं कशासाठी. त्यापेक्षा सरळ लिहा ना, 12 ते 2 या वेळेत कधीही येऊन तुम्ही जेवून जावे, आमचं आम्ही आपलं अक्षर टाकून घेतो. गरज काय याची लोकांना एवढं सांगायची, फसवायची. म्हणजे आपल्या हातात नाही आहे. हिजड्यासारखं ते नाचणं, ते काय त्याला वेळ, घड्याळ कोणाला, सगळ्यांच्या हातात घड्याळ आहे पण कुणालाच वेळ पाळता येत नाही. कलियुगाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यांच्या हातात घड्याळ आहे, घड्याळ पाळायची नाही. आपण ठरवलेलं आहे मुद्दाम तासभर लेट करायचा आणि सगळ्यांना वेटीस धरायचं. इतकं जर आपण चुकीच्या पद्धतीनं बघत असू तर चुकीच्या पद्धतीची फळं चुकीची मिळणार. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परंतु निश्चित मिळणार. म्हणून एकदा वेळ पाळायला शिकलो पाहिजे. त्यानंतर जनन, आपल्या हातात जन्म नाही आहे हे खरं आहे, पण ज्या डॉक्टरांनी एखाद्या स्त्रीचं अडचणी असल्यामुळे आपण सिझेरियन करूया, ज्योतिषाकडून एखादी वेळ काढून घ्या आणि मग आपण त्या वेळेला करू असं जर सांगितलं तर तोही मुद्दा अडचणीचा आहे. आपण त्याला वेळ काढून देतो, परंतु हीच वेळ पाळली पाहिजे असं नाही. कोणत्याही क्षणी जर डॉक्टर तुम्हाला वाटलं की आमच्या वेळेपेक्षा आणि पंचांगापेक्षा त्यांचा जीव महत्त्वाचा आहे तर तुम्ही हे सगळं जे आहे ते उचलून बाजूला सारा आणि तुमचा निर्णय योग्य असेल.
ह्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स देत असताना आपण द्यायचं नाही. अश्विनी नक्षत्र आणि बुधवार आहे तर मी दिलं तर ते मृत्यू योगावरती मी त्यांना डिलिव्हरी करा असं सांगितलं, असा याचा अर्थ होतो. मग ते जन्मलेलं मूळ आयुष्यभर यांना दमवतो. म्हणून मृत्यूयोग हा सगळ्यांना त्रासदायक ठरतो. जनन आपल्या हातात नाही आहे, आपोआप जन्माला आलं तर आपण ते स्वीकारायचं. पण आपण दिलेली तारीख आणि आपण काढून देत असो तर आपण टाळण्याकडे कल ठेवायचा. त्यानंतर मोठी होलसेल खरेदी, काही लोक ट्रकनं खरेदी करतात, काही लोक 10-10 ट्रक एकदम खरेदी करतात. असे जर त्यांचे व्यवहार आहेत त्या लोकांनी हा सगळ्या व्यवहारामध्ये हे नक्षत्र आणि वार हे टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर मोठे करार करणारे लोक, मोठमोठे करार ज्यांचे होतात ते करार सुद्धा आपण चांगला बघून करतो. याचं कारण असं की एखाद्या माणसानं 3-4 वर्ष काम करून एखादा प्रबंध लिहिला आणि विद्यापीठामध्ये PhD साठी सादर केला तर तो सुद्धा कोणत्या दिवशी तो तिथं सादर करू किंवा प्रबंध सबमिट करू हे विचारतो बघा. म्हणजे काय व्हावं, इतकं सगळं केल्यानंतर तो नाकारला जर गेला तर ह्यानं केलेले 2-3 वर्षाचे सगळेचे सगळे प्रयत्न जे आहेत ते असफल ठरल्यामुळे त्याला पुन्हा सगळं करावं लागेल. एवढा काळ आयुष्यातला वाया जाऊ देऊन फारसा चालणारा नाही. म्हणून आपण ह्या गोष्टी बोलतो. आणि एवढं सगळं आपण जर करून चुकीच्या नक्षत्रावर केलं असेल आणि आपल्याला अपयश आलं तर ते अपयश पचवता येत नाही. पुढे 5-10 वर्ष तरी ती खंत मनात राहते आणि अंगावर म्हणजे शरीराला झालेली जखम बरी होईल, पण मनाला झालेली जखम मरेपर्यंत बरी होत नाही. तिला औषध पाणी नाही, तिला मलम नाही, तिला तेल लावून चोळता येत नाही. ती सारखी जखम आतनं टोचत असते आणि माणूस कोमेजून जात असतो. मग मनोविकृती हा प्रकार त्याच्यामुळे येतो. म्हणून एखादी भविष्यामध्ये मनोविकृती नको असेल तर निदान बघायला चालू करा. अपरिहार्य आहे म्हणजे आम्हाला मंगळवारी 76 नक्षत्र त्याच दिवशी खरेदी करायचं आहे घर. आम्हाला तेवढ्याचं घर 60 लाखाचं घर घेतलंय, आम्ही त्या दिवशीच खरेदी करणार कारण आमचं ते बिल्डरांचं सांगितलं तसं झालेलं आहे की आम्ही त्या दिवशी. खरा ना, आमचं काय म्हणणं नाही. पण जर घर पुढे लाभलं नाही, विकावं लागलं, घरात गेल्यानंतर किंवा वास्तुशांती करण्यापूर्वी कोणाचा मृत्यू झाला, घरात गेल्यानंतर कर्जबाजारी झाला आणि घरातला कर्ता पुरुष जो तो आजारी पडला आणि त्याला औषध पाण्याला पुन्हा घर विकावं लागलं तर तुमच्या लक्षात की आपण चुकीच्या वेळेवर चुकीच्या गोष्टी केल्या म्हणून चुकीची फळं भोगत आहोत. पुढे मरेपर्यंत ह्याला एक्सक्यूज नाही. उलट या गाडीला रिव्हर्स नाही आहे म्हणून गाडी पुढं चालवताना 10 वेळा विचार करायचा की रिव्हर्स नाही आहे, गाडीला पुन्हा फिरून येणं फार अवघड जाणार आहे. म्हणून ह्या गोष्टी टाळायला शिकलो पाहिजे आपण. आणि मोठे मोठे करार करत असताना करार आपल्यावरती बंधनकारक असतात. जर करार आपण मोडला तर आपल्याला कराराचं उल्लंघन केल्यामुळं काही रक्कम किंवा काही गोष्टी तोट्यात जातात आपण आणि अडचणीत येतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत चला. मृत्यूयोग हा सगळं प्रकार हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे मनोविकृती येऊ नये, तुमचा पैसा योग्य रीतीनं वापरला जावा, तुमचं काम सफल व्हावं आणि तुम्हाला आयुष्यात यश हे जे आहे ते हुकमी मिळावं, तुमच्या या सगळ्या चांगल्या गोष्टी व्हाव्यात, अशा एका चांगल्या हेतूने हे तयार करून दिले असतात. आपण त्यांचा आदर केला तर निश्चितपणे आपल्याला चांगलं फळ मिळेल. आपण त्यांचा अनादर केला तर फळ मिळणारच वाईट आहे असा सुद्धा समज नसतो. पण दुर्दैवाने जर झालं असं काही तर आपल्याला सारखी मनात ती खंत राहते की आपण विचारून सुद्धा नको म्हणून सांगितलं तरी सुद्धा केलं आणि त्यामुळं आपल्याला त्रास झाला. ही मात्र खोडरबर घेऊन आयुष्यभर न खोडता येणारी सगळ्यात मोठी चूक आपल्या मनात राहते. म्हणून मनोविकृत व्हायचं नसेल एकतर विचारू नका आणि विचारलं तर त्या गोष्टी टाळू नका. 2 गोष्टी होतात. प्रयत्न करा. मृत्यूयोग हा मृत्यूशी संबंधित नाही. शब्द मृत्यू आहे पण तुम्हाला त्यावरती ज्या वेदना होतात त्या मृत्यूपेक्षाही जास्त होतात आणि त्या मरेपर्यंत होतात. म्हणून केवळ तुम्हाला हा योग सांगितलेला आहे. वार आणि नक्षत्र हे व्यवस्थित सांभाळा आणि टाळा. त्यामुळं काहीही नुकसान होत नाही. आजची गोष्ट उद्या केली म्हणून काय लाखानं करोडोनं तोटे होत नसतात आपले. परंतु आपल्याला वाटतं की हे मुद्दाम करूया काय होतंय. तर असं न करता प्रयत्न करा. ह्या गोष्टी शक्यतो पाळाव्यात आणि चांगलं जगून चांगले फळे मिळावी हा सगळ्यात मोठा हेतू पंचांगाचा साध्य व्हावा यासाठी तुमची मदत गरजेची आहे. आभारी आहोत. प्रयत्न करा. तुम्हाला शक्य असेल तर मृत्यूयुगावर कुठल्या गोष्टी करणं टाळा.